मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। पंजाबकडून नांदेडला जात असताना इनोव्हाची ट्रकला धडक, 4 भाविकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू। पंजाबकडून नांदेडला जात असताना इनोव्हाची ट्रकला धडक झाली। या अपघातात 4 भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे झाली। यात एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। पंजाबमधून नांदेड येथे काही भाविक गुरुद्वारा दर्शनाकरिता इनोव्हा या गाडीने निघाले। नागपूर तुळजापूर या महामार्गावर कळंबजवळ या इनोव्हाने ट्रकला धडक दिली। दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 5:45 वाजताची ही घटना असल्याचे सांगितले जाते। अपघात इतका भीषण होता की इनोव्हा गाडी ही अक्षरशः ट्रकच्या मागच्या भागात जाऊन अडकून पडली आणि सुरक्षेच्या दृष्टीने लावलेल्या एअरबॅग्सच्या सुद्धा चिंधड्या झाल्यात। कळंब पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। या घटनेत 2 पुरुष आणि 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला। मदतीसाठी गावकरी पुढे सरसावले। इनोव्हा कारमधील एका जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती केले आहे। घटनेची माहिती मिळताच आमचे सहकारी घटनास्थळी पोहोचले आणि तत्काळ मदतकार्य सुरू केले। हे भाविक पंजाबमधून आले आहेत। ट्रक आणि इनोव्हा कार या एकाच दिशेने यवतमाळकडे चालल्या होत्या। दोन्हीही गाड्या एका दिशेने चालत होत्या। इनोव्हा कारने ट्रकला मागून धडक दिली। रात्रभर प्रवास केल्याने ड्रायव्हरला झोपेची डुलकी आली असल्याची दाट शक्यता आहे। मी पुढील तपास करीत आहोत। मी स्वतः घटनास्थळी भेट द्यायला निघालो आहे, असे डॉक्टर पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी सांगितले। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।